बसल्यानंतर प्रवासात एखादा तंबाखू चोळत असेल, गुटखा खात असेल, तर आवर्जून उठून त्याच्यापाशी जाऊन बसायचं आणि त्याला त्याच्या जीवनाचं, त्याच्या आरोग्याचं महत्व पटवून द्यायचं. आणि लातूर वरून येत असताना तुळजापूर पर्यंत एक सोलापूरचा तरुण बसला होता आणि अशी पुडी घेऊन काय अशा दोन खुळखुळ्यासारख्या दोन पुड्या एकत्रित केल्या, अशा खुळखुळ्यासारखं वाजवलं आणि असं त्याने खिडकीतून टाकून दिली आणि 2 पिचकाऱ्या मारल्या. आणि मग जाऊन आवर्जून त्याच्यापाशी बसलो आणि मग त्याला थोडस जे काय सांगायचं होतं ते सांगितलं. आणि तो त्या दिवसापासून व्यसनमुक्त झाला. त्याचं 2ऱ्या महिन्यामध्ये लग्न ठरलं. आई वडिलांसह तो पत्रिका लग्नाची घेऊन आला आणि लग्नाला गेलो. मोठ्या आनंदात लग्न झालं आणि तो मुलगा आज 30,000वरती सोलापूर या ठिकाणी अतिशय एका छोट्याशा कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे. हे अशी मुलं आपल्याला घडवायचे, निर्व्यसनी, सशक्त. आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय. आपला गाव विकसित झाला, आपली मुलं विकसित झाली तर देश विकसित होणार आहे. आणि त्या विकसित भारतासाठी आपल्या सर्वांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी आपले आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता मुलांसाठी एवढंच सांगतो की रुळलेल्या वाटावरील पाऊल पुन्हा पाहून कोणी प्रवास करू शकतो. रुळलेल्या वाटावरील पाऊल पुन्हा पाहून कोणी प्रवास करू शकतो, पण इतरांसाठी एक नवीन वाट तयार करून त्यावरती पाऊल पुन्हा ठेवणं एक आव्हान असतं. आणि ते आव्हान जो पेलतो तो जीवनामध्ये कधीच अयशस्वी होत नाही. धन्यवाद.